ये सनसनीखेज घटना बदलापुर शहर से आ रही है। बदलापुर शहर परिसर में एक और छोटी बच्ची के साथ घिनौनी हरकत किए जाने की घटना प्रकाश में आई है। एक 6 साल की बच्ची के साथ 17 वर्षीय बदमाश निशात प्रवीण मेहर ने बलात्कार करने की कोशिश की है। समय रहते बच्ची ने चिल्ला पुकार करते हुए अपने आप को राक्षस निशु की चुंगल से छुड़ा लिया और उसके साथ घटी घटना को माता पिता से सुनाया। जब जाकर पीड़ित बच्ची की ओर से निशात मेहर के खिलाफ बदलापुर पश्चिम पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करने की मांग की गई, लेकिन बदलापुर पुलिस ने मामला दर्ज नहीं किया और आरोपी को गिरफ्तार नहीं किया। ये घटना 14 तारीख की है, जब यह मामला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए के जिला अध्यक्ष धर्मा वक्ते तथा महिला आघाड़ी अध्यक्षा शालिनीताई वाघ के अदालत में पहुंचा तो उन्होंने दीपक भाव निकालजे तथा प्रदेश महिला प्रमुख सुनीता चौहान के आदेश पर बच्ची के माता पिता सहित बदलापुर पीड़ित परिवार को लेकर पहले तो बदलापुर वेस्ट पुलिस स्टेशन में जाकर आरोपी के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की गई, लेकिन पुलिस ने दोषी को हिरासत में भी नहीं लिया और मामला भी दर्ज नहीं किया, बल्कि न्याय मांगने पहुंचे लोगों के साथ मारपीट की गई। इसके बाद धर्मा वक्ते और शालिनीताई वाघ ने कल्याण के खड़कपाड़ा स्थित अतिरिक्त पुलिस आयुक्त संजय यादव से संपर्क करके 6 साल की बच्ची और उसके पीड़ित परिवार को न्याय देने की गुहार लगाई। इस पर संजय यादव साहब ने कल्याण से सीधे बदलापुर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस अधिकारियों से संपर्क करके आरोपी निशात मेहर को गिरफ्तार करने के आदेश दिए हैं और पीड़ित परिवार को पूरी तरह सुरक्षा देने का आश्वासन दिया है। ये घटना बदलापुर वेस्ट के बस स्टॉप एरनजाड़ की है। बदलापुर में इस तरह की ये दूसरी सनसनीखेज घटना है। कल्याण में भी पिछले दिनों 12 वर्षीय बच्चे के साथ बलात्कार और हत्या की घटना घटी है। यह मामला अभी शांत भी नहीं हुआ था कि 14 तारीख की रात बदलापुर में 6 वर्ष की बच्ची के साथ बलात्कार करने की नाकाम कोशिश की गई है। इस चिंताजनक घटना से कल्याण, बदलापुर सहित ठाणे जिले में सनसनी का माहौल छाया हुआ है। बोला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही महिला आज जो बदलापूरमध्ये जो एक चिमुकलीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये या पक्षाने पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या न्याय मागत असताना तेथील अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज केलेला आहे। त्याचे उत्तर मागण्यासाठी संजय जाधव साहेब यांच्याकडे आज आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलेलो होतो। साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली, जोही अधिकारी आहेत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू आणि जो आरोपी आहे तो आरोपी सुद्धा अरेस्ट झालेला आहे आणि या कुटुंबाला न्याय भेटलेला आहे आणि इथून पुढे जो लढा आहे त्यांचा संघर्षाचा लढा, त्या लढाईबरोबर आम्ही त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरा पक्ष आम्ही महिला सर्व त्यांच्या बरोबर आहेत आणि जरा सरकारने याच्याकडे लक्ष द्या की आज इथं ज्या चिमुकली मुलगी आहे, महिला आहेत बदलापूर मध्ये इथं वारंवार असे प्रकरण घडतात। इथं सरकारने जरा लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे महिलांवर अन्याय अत्याचार होतात ते थांबले पाहिजे। माझे मुख्यमंत्री साहेबांना एकच मागणी आहे, साहेब तुम्ही 1500 रुपये देतात महिलांना, ते 1500 रुपये नको आम्हाला। जे भगिनीवर अन्याय अत्याचार होतात त्याकडे लक्ष द्या आणि त्या आरोपींना कडक शासन द्या। आम्हाला 1500 रुपयाची गरज नाही, तुमच्या न्यायाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत। जय भीम, जय संविधान। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे, महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय सुनीताताई चव्हाण, आपल्याला मी या ठिकाणी सविस्तरपणे या घटनेची थोडक्यात माहिती देईल। 14 तारखेला बदलापूर या ठिकाणी पश्चिमेला जे असणारं पोलीस स्टेशन आहे त्या हद्दीमध्ये एक चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी ओढवला होता, परंतु त्या चिमुकलीने स्वतः आरडाओरडा करून त्या प्रसंगाला सामोरे जाऊन तो प्रसंग झालेला आईला सांगितला
आणि पोलीस स्टेशनला आम्ही 14 तारखेचा हा प्रकार ज्यावेळेस झाला त्यावेळेस तो परिवार पोलीस स्टेशनला गेलेला असताना स्थानिक गाववाल्यांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन हा प्रकरण दाबायचा प्रयत्न केला, त्या परिवाराला धमकी दिली आणि तो गुन्हा दाखल होऊन दिला नाही. परंतु 15 तारखेला ज्यावेळेस त्या पीडित परिवाराचा आमच्याशी संपर्क झाला, आमच्या ऑफिसला ते आले आणि झालेला प्रकार आम्हाला ज्यावेळेस सांगितला त्यावेळेस आम्ही कल्याण डोंबिवलीच्या जिल्ह्याच्या कमिटीच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने आम्ही 15 तारखेला बदलापूरला पोलीस स्टेशनला रात्री 12:30 वाजता हा जाब विचारणा करता गेलो की त्या चिमुकलीचा आपण गुन्हा का दाखल करून घेतला नाही, त्या आरोपीवर फोक्सा अंतर्गत गुन्हा का दाखल करून घेतला नाही. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस आम्ही बेसावध असताना आम्ही कसल्या प्रकारची त्या ठिकाणी उद्रेक करत नसताना देखील आमच्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला लाठीचार्ज झाला. म्हणून आम्ही आज या सर्व शिष्टमंडळाला घेऊन, त्या परिवाराला घेऊन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब यांच्याकडे गेलो, त्यांची भेट घेतली. जाधव साहेबाला आम्ही झालेला सगळा प्रकार, झालेल्या जी घटना आहे ती त्यांच्या निदर्शनास दिली. साहेबांनी आमची त्या ठिकाणी दखल घेत त्या पोलीस स्टेशनला तत्काळ संपर्क साधून, उल्हासनगरच्या DCP साहेबांना संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली आणि संबंधित आरोपीवर फोक्सा दाखल झालेलाच आहे. आम्ही दाखल करूनच 15 तारखेला आलेलो होतो. परंतु आज देखील आम्हाला सन्माननीय संजय जाधव साहेबांनी सांगितलं की त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे देखील त्या आरोपीवर गुन्हा दाखल होईल. त्या परिवाराला ताबडतोब पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे नेणार आहोत. पुढच्या काळामध्ये देखील या परिवाराच्या बरोबर रिपब्लिकन पार्टी पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे असं या ठिकाणी गवा देतो. जय भीम, जय संविधान. ओके.